विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर रविवारी सकाळी 8 वाजता सुमारास निंबोनी गावाजवळील वळण रस्त्यावर दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला. आपल्या मुलाचा जावळाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी जाणाऱ्या मानसिंग नानाभाऊ गिरासे या व्यक्तीच्या दुचाकी स्लिप झाल्यामुळे डोक्याला, चेहऱ्यावर व हातापायावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 7 एप्रिल रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मानसिंग नानाभाऊ गिरासे वय वर्ष 35, हल्ली मुक्काम सुरत, मुळगाव टेमलाई, तालुका शिंदखेडा हे कामानिमित्त सुरत येथील रहिवासी होते. त्यांच्या मुलाचे 17 एप्रिल रामनवमीला शेंडीचा जावळाचा कार्यक्रम असल्यामुळे ते आमंत्रण देण्यासाठी हुंडा कंपनीची SP शाईन दुचाकी क्रमांक GJ 05 PT 1898 आपले मुळगाव धुळे जिल्ह्यातील टेमलाई तालुका शिरपूर येथे सुरत येथून विसरवाडीच्या दिशेने खांडबाऱ्याकडे जात असताना निंबोनी गावाजवळील वळण रस्त्यावर दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला. यात त्यांच्या डोक्यास, चेहऱ्यास व हातापायाला मार लागून गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळाल्याने खांडबारा दूरक्षेत्र पोलीस केंद्र यांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता उपचारादरम्यान मानसिंग नानाभाऊ गिरासे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालय व विसरवाडी पोलीस स्टेशन परिसरात गर्दी केली. याबाबत प्रवीण गिरासे यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश मोरे करत आहे. मयत मानसिंग गिरासे हे शिंदखेडा तालुक्यातील टेमलाई गावातील रहिवासी असून ते कामानिमित्त सुरत येथे रहिवासी होते. आपल्या मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यासाठी जात असताना अपघात झाल्याने शिंदखेडा तालुक्यातील टेमलाई गाव परिसरात व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. प्रतिनिधी रईस शेख, विसरवाडी. मानसिंग नानाभाऊ गिरासे राहणार टेमलाई हे सुरत येथे कामानिमित्त राहत असताना त्यांच्या मुलाच्या जावळचा कार्यक्रमाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी ते मूळ गावी म्हणजे टेमलाई तालुका शिंदखेडा येथे जात असताना विसरवाडी ते खांडबारा दरम्यान निंबोनी गावाजवळ अपघात झाला. त्यांचा ते गावाला एकटेच जात असताना, बाईकवर एकटेच जात असताना खांडबारा गावाजवळील निमाणी गावाजवळ अपघात झाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर त्यांना खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 2 मुले